मित्रांनो नमस्कार. 1 मे 2025 म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष झाली आहेत. या राज्याचं नाव महाराष्ट्र. हे राज्य भारताच्या तिजोरीत सर्वाधिक धनसंपत्ती जमा करते. भारतातल्या सर्व राज्यांमध्ये सर्वात जास्त जीडीपी महाराष्ट्राचा, सर्वात जास्त जीएसटीचं इन्कम महाराष्ट्राचं, सर्वाधिक इन्कम टॅक्स महाराष्ट्रात, सर्वाधिक फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही पण महाराष्ट्रात, सर्वाधिक प्रगतीचं म्हणजे इंडस्ट्रियल प्रगती, सर्वाधिक इंडस्ट्रियल प्रगती ही पण महाराष्ट्राची. आणि भारतातलं दुसऱ्या क्रमांकात लोकसंख्येच्या बाबतीतलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. सर्व बाबतीत महाराष्ट्र महान आहे. जसं देवी देवतांमध्ये शंकराला महादेव म्हणतात, देवादिदेव महादेव, आणि भारतातल्या सर्व राज्यांमध्ये सुद्धा या राज्याचं नाव महाराष्ट्र आहे. आणि हे खरंच सर्व बाबतीत महान राज्य आहे, म्हणून हे महाराष्ट्र आहे. मित्रांनो, या महाराष्ट्राच्या प्रगतीला महाराष्ट्राची जनता सर्वाधिक योगदान देते. महाराष्ट्राच्या या प्रगतीमध्ये जर सर्वाधिक योगदान जर कोणाचं असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेचं आहे. आणि या महाराष्ट्राच्या जनतेच्या योगदानाला या महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी आणि सरकारनी जे एक योग्य नियोजन केलं आणि या नियोजनाचं खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंटेशन केलं ते जनतेने केलं, आणि म्हणून हे राज्य महाराष्ट्र झालं, महान राज्य झालं. पण या ठिकाणी तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगायची. या सर्व गोष्टींमध्ये या महाराष्ट्राला वास्तुशास्त्राचा पण खूप मोठा आशीर्वाद मिळालाय बरं का. आणि मी एक वास्तुतज्ञ असल्यामुळे मी महाराष्ट्राचं वास्तुशास्त्र याच विषयावर आज तुमच्याशी बोलणार आहे. 31 मार्च 1911 ब्रिटिशांनी या मुंबई बेटावर गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती केली आणि तिथून मुंबईच्या प्रगतीला सुरुवात झाली. वास्तुशास्त्रामध्ये पश्चिम दिशेच्या थोडस खाली एक पुष्पदंत नावाचं पदमंडल आहे, आणि हे गेटवे ऑफ इंडिया म्हणजे खऱ्या अर्थानं एक भारताचं प्रवेशद्वार ब्रिटिशांनी 1911 मध्ये मुंबईमध्ये निर्माण केलं. आणि तेव्हापासून जी मुंबईची प्रगती सुरू झाली ती अव्याहतपणे आजही चालू आहे. आणि जगातल्या अनेक प्रगत अशा शहरांपैकी मुंबई हे एक शहर आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. आता वास्तुशास्त्रानुसार सांगताना अनेक गोष्टींची माझ्या मनामध्ये घालमेल होते. म्हणजे हा मुद्दा आधी सांगू का हा मुद्दा आधी सांगू, अशी कुठेतरी एक गोंधळ पण होतोय. हा जो नकाशा तुम्हाला दिसतोय हा या भारताचा नकाशा आहे. एकतर भारताच्या नकाशामध्ये पश्चिम दिशेचं राज्य म्हणजे महाराष्ट्र, आणि वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशा ही तुमच्या वास्तूचं किंवा तुमच्या परिवाराचं किंवा तुमच्या उद्योगाचं प्रॉफिट, फायदा, सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे थोडक्यात आर्थिक बाजू मजबूत करायचं काम करते. आणि महाराष्ट्र संपूर्ण भारताच्या बरोबर पश्चिम दिशेला बसलाय. आणि मगाशी जसं मी सांगितलं तसं हे गेटवे ऑफ इंडिया पुष्पदंत पदमंडलात आलंय. पुष्पदंतचं पदमंडल म्हणजे प्रॉस्पेरिटी, हॅपीनेस आणि
हेल्दी फॅमिली, की या पुष्पदंतचं प्रवेशद्वार जसं मुंबईला प्राप्त झालं तशी मुंबईची प्रगती सुरू झाली. परिणाम मुंबई भारताची आर्थिक राजधानी झाली. मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली आणि भारतातलं सर्वाधिक प्रगत शहर म्हणजे मुंबई आणि सर्वाधिक प्रगत राज्य म्हणजे महाराष्ट्र. या पश्चिमेच्या आणि खास करून पश्चिम आणि पुष्पदंत मधल्या या प्रवेशद्वारामुळे याची खासियत एक आणखीन अशी आहे की पश्चिम दिशेमध्ये जेव्हा दूर क्षितिजापर्यंत जर मोकळी जागा असेल, म्हणजे दूरपर्यंतचा क्षितिज तुम्हाला जर दिसत असेल, तुम्ही बघा गेटवे ऑफ इंडियावर जर तुम्ही उभे राहिलात तर पुढे शेकडो मैल समुद्र आहे. म्हणजे जिथे आकाश जमिनीला किंवा समुद्राला टेकलेलं आहे त्या क्षितिजापर्यंत जेव्हा जागा मोकळी असते किंवा क्षितिजाचं दर्शन पश्चिमेतून होतं, तिथे नक्कीच भरभराट, समृद्धी, प्रॉस्पॅरिटी येतेच. आणि त्याचमुळे मुंबई आणि मुंबई सोबत महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. पुष्पदंताबद्दल एक आणखीन महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे देवराज इंद्राच्या दरबारातला हा एक संगीतकार, हा एक गंधर्व राज आणि शिवमहिम्न स्तोत्र ज्याने लिहिलं तसा हा एक महान पुष्पदंत. आणि त्या पुष्पदंतासोबत संपूर्ण सृष्टीचा राजा, पश्चिम दिशेचा पालक वरुण, या दोघांच्या सान्निध्यात वसलेलं गेटवे ऑफ इंडिया, या दोघांच्या सान्निध्यात बसलेलं मुंबई शहर आणि पर्यायाने महाराष्ट्र, म्हणून महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचं हे वास्तुशास्त्रीय एक महत्वाचं लक्षण आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आहे. चला आपण एक एक बघूया. महाराष्ट्र म्हटला म्हणजे सह्याद्री पर्वत किंवा सह्याद्री पर्वताच्या रांगा असा उल्लेख नक्की होतो. आणि हा सह्याद्री पर्वत सुद्धा महाराष्ट्राच्या दक्षिण आणि नैऋत्य दिशेमध्ये म्हणजे साऊथ आणि साऊथ वेस्ट मध्ये पसरलाय. त्यामुळे मित्रांनो, सह्याद्री पर्वतामुळे एक प्रचंड असं जडत्व, हेवीनेस हे साऊथ वेस्ट मध्ये निर्माण होतं. परिणाम स्वरूप जेव्हा साऊथ वेस्ट प्रचंड हेवी होते त्या वास्तूला स्थैर्य प्राप्त होतं, स्टॅबिलिटी मिळते. आणि सह्याद्री पर्वत हा निसर्गाने महाराष्ट्रासाठी दिलेला एक वरदान आहे, नैऋत्य दिशेतला हेवीनेस. यानंतर आपण जर महाराष्ट्रातली शहरं बघायचं झालं तर मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरं अक्षरशः पश्चिम दिशेच्या अक्षावर आलेली आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं की पश्चिम म्हणजे वरुण आणि वरुण म्हणजे सृष्टीचा राजा. पश्चिम मुंबईच्या समुद्रकिनारा म्हणजे क्षितिजापर्यंत दूरपर्यंत मोकळी जमीन, पाणी, आणि जिथे जमीन, पाणी, आकाश एकत्र येतं अशा सगळ्या त्रिविध गुणांमुळे मुंबई पुणे ही शहर पश्चिम अक्षावर, पश्चिम दिशेच्या प्रभाव क्षेत्रात आल्यामुळे इथे सुबत्ता सर्वाधिक जास्त आली. कोल्हापूर हे शहर महाराष्ट्राच्या नैऋत्य दिशेमध्ये आहे आणि नैऋत्य दिशा ही नक्कीच नेहमी मी असं म्हणेन की एका प्रमुखाची दिशा असते. आणि ज्या कोल्हापूरमध्ये, आता कोल्हापूरचं सुद्धा जर बघायला गेलं तर कोल्हापूरची पंचगंगा नदी ही कोल्हापूर शहराच्या उत्तर, ईशान्य आणि पूर्व दिशेतून वाहते. आणि जेव्हा उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेमध्ये पाणी येतं तेव्हा मित्रांनो नक्कीच तिथे खूप प्रगती येते, तिथे समृद्धी येते आणि साक्षात तिथे महालक्ष्मी बसलेली आहे. महाराष्ट्रातली सगळी देवस्थानं जी आहे ती सुद्धा वास्तुशास्त्रानुसार कशी आहे त्याच्यावर मी बोलणारच आहे. पण इकडे दुसरीकडे मी तुम्हाला असं म्हणेन की नाशिकची प्रगती, नाशिक पण महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम अक्षापासून थोडासा वरती आहे. पण नाशिक शहराची खासियत अशी आहे की नाशिकच्या मधोमध गोदावरी पास झालेली आहे आणि गोदावरीने नाशिक शहराचे दोन भाग केले. गोदावरीच्या खालच्या अंगाचा जो भाग आहे
म्हणजे त्या भागाच्या उत्तरेला गोदावरी आली आहे. त्यामुळे ह्या भागाची आर्थिक प्रगती प्रचंड झाली आहे. आणि जो वरचा भाग आहे ज्याच्या दक्षिणेला ही गोदावरी नदी आली आहे, दक्षिणेला जर पाणी आलं तर आर्थिक प्रगती मंदावते आणि नेमकं हेच नाशिक शहरात बघायला मिळतं. इनफॅक्ट मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू की पुण्याच्या बाबतीत सुद्धा हेच चित्र दिसतं. पुण्यातल्या मुळा आणि मुठा ज्या आहेत ना, मुळा नदी ही वायव्येमधून अशी ब्रह्मतत्वात होऊन पूर्वेकडे जाते. त्यामुळे सुद्धा पुण्याचे दोन भाग होतात. आणि मुठा नदी ही अशी नैऋत्यमधून येते आणि पुढे मुळा नदीला कनेक्ट होते. म्हणजे यामुळे झालंय का माहितीये का, ज्या भूभागाच्या उत्तर आणि पूर्व दिशेला मुळा मुठा नदी आलेल्या आहे त्या भागाची प्रचंड आर्थिक प्रगती झालेली आहे. हे पुण्यामध्ये सुद्धा दिसतं. त्यामुळे कोल्हापूर मधली पंचगंगा, नाशिक मधली गोदावरी, किंबहुना पुण्यामधल्या मुळा मुठा, या सगळ्या नद्या, एवढंच कशाला, ठाणे शहर कसं वाढलं. ठाणे शहर पूर्वी सीमित होतं, पण जसजसं ठाणं पसरत गेलं, जसजसं ते नवी मुंबईकडे पसरत गेलं ना, तर ठाण्याच्या उत्तरेला असलेली खाडी आणि त्या खाडीचा संपूर्ण भूभाग म्हणजे उत्तर ईशान्य भागामध्ये जसं पाण्याची व्याप्ती वाढत गेली तशी ठाण्याची प्रगती होत गेली. जळगाव आणि औरंगाबाद हे दोघं वायव्य दिशेच्या अक्षावर आहेत. म्हणजे वायू तत्वाशी बसलेले हे राज्य, दोन शहर. त्यामुळे इथे सुद्धा बेसिकली जळगाव शहरात मी असं म्हणेन की सोन्याचा व्यापार मजबूत मोठा आहे. तर औरंगाबाद शहर हे सर्वच प्रकारच्या इंडस्ट्रीने चांगलीच प्रगती घेते आणि वेगाने प्रगतीकडे सरक. की अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर, हो, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर ही तीन शहरं महाराष्ट्राच्या ईशान्य भागामधलं एकंदरीत प्रॉस्पॅरिटी, प्रगती आणि पावित्र्य पण वाढवत आहे. दुर्दैवाने महाराष्ट्राचा नकाशा जर बघितला तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आग्नेय दिशेमध्ये मोठा कट आलाय आणि थोडा कट पूर्व दिशेमध्ये काही अंशी आणि दक्षिण दिशेमध्ये काही अंशी कट आलाय. त्यामुळे बेसिकली एक लक्षात घ्या की पूर्व दिशा जेव्हा कट होते तेव्हा कुठेतरी तुमचे कॉन्टॅक्ट्स आणि कनेक्ट्स तुटण्याची भीती असते किंवा शक्यता निर्माण होते. कदाचित महाराष्ट्राची प्रगती सर्व राज्यांच्या तुलनेमध्ये अधिक जास्त झाल्यामुळे महाराष्ट्राला तोंड देखले मित्र जास्त आहे, पण खरे मनापासून प्रगती करणारे मित्र नसून पाय ओढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आग्नेय दिशा कट असल्यामुळे महाराष्ट्रातल्या एकंदरीत जेवढ्या सगळ्या योजना राबवण्यात आल्या, जर आग्नेय दिशा बिघडली तर एक तर तुमचा कॅश फ्लो डिस्टर्ब होतो किंवा तुमच्या अनप्रोडक्टिव्ह खर्चाची व्याप्ती वाढते. त्यामुळे महाराष्ट्रातले जेवढे सगळे प्रकल्प आले त्यामध्ये कुठेतरी कॉस्ट एस्कलेशन किंवा कॉस्ट वाढणं हा प्रकार नक्कीच घडलेला आहे. यानंतर मला तुम्हाला महाराष्ट्रातली देवस्थानं आणि वास्तुशास्त्रानुसार त्यांचं स्थान याबद्दल नक्कीच सांगायला आवडेल. महाराष्ट्रातल्या विविध देवस्थानांबद्दल जर बोलायचं झालं तर निश्चितच मगासपासून तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की मी महाराष्ट्र, पश्चिम दिशा, पश्चिमेचा समुद्र किनारा या गोष्टींबद्दल सातत्याने जास्त बोलतोय. इथे सुद्धा तुम्ही बघा, जर महाराष्ट्राच्या सेंटर पॉइंट मधून जी पश्चिम दिशेचा जो ऍक्सिस निघालाय त्याच्या खालच्या बाजूला दगडूशेठ हलवाई गणपती बसलाय पुण्यात, तर पश्चिमेच्या वरच्या बाजूला मुंबईत सिद्धिविनायक बसलाय. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्रामध्ये जर राहू, केतू आणि शनी तुम्हाला त्रास देत असतील ना, तर हनुमान आणि कालभैरवासोबत गणपतीची उपासना करायची असते. आणि बरोबर याच पश्चिम दिशेमध्ये एका बाजूला दगडू हलवाई गणपती बसलाय तर एका बाजूला सिद्धिविनायक बसलाय. त्यामुळे तो महाराष्ट्राच्या जनतेचं खूप चांगल्या प्रकारे संरक्षण करतोय. तिकडे वायव्य दिशेमध्ये महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी देवी वणीच्या गडावर बसलेली आहे. आणि वणीची देवी ही वायव्य दिशेमध्ये बेसिकली मी असं म्हणेन की जी चंचलता येते,
वायव्य दिशेमुळे ती स्थिर करायला ती त्या अशा डोंगरावर बसलेली आहे की जिथून तिने निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रावर तिची करडी नजर आहे आणि ती महाराष्ट्राची सुरक्षा करते. यानंतर मित्रांनो मी तुम्हाला असं सांगेन की तुळजाभवानीचं मंदिर तुळजापूर हे महाराष्ट्राच्या सेंटर पॉइंट पासून उत्तर दिशेकडे येते. म्हणजे आता उत्तर दिशेमध्ये तुळजाभवानी बसली आहे तर ईशान्य दिशेमध्ये माहूरगडची रेणुका माता बसली आहे. मित्रांनो उत्तर, ईशान्य आणि पूर्व या 3 दिशा देवघरासाठी महत्वाच्या मानल्या जातात आणि इथे आमची तुळजाभवानी आणि माहूरगडची रेणुका माता बसली आहे. आणि हो, मगाशी जसं मी तुम्हाला बोललो की नैऋत्य दिशेमध्ये कोल्हापूरला महालक्ष्मी बसली आहे. नैऋत्य दिशा, स्थैर्य, स्टॅबिलिटी आणि तिथे साक्षात महालक्ष्मी बसली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं बेसिकली मी असं म्हणेन तर नैऋत्य दिशेमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी बसलेली आहे. नैऋत्य दिशा तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्थैर्य, स्टॅबिलिटी देते. तर महाराष्ट्राला स्थैर्य, स्टॅबिलिटी देण्यासाठी ही महालक्ष्मी कोल्हापूरमध्ये बसलेली आहे. तर कोल्हापुरातून पुढे आपण जसं नैऋत्यकडून पुढे जातो तर पंढरपुरात साक्षात विठ्ठल रखुमाई कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहेत आणि ते पण नैऋत्य दिशेत. त्यामुळे नैऋत्य दिशेत पाठीमागे महालक्ष्मी तर पुढे विठ्ठल रुक्मिणी. सुंदर असं जबरदस्त संरक्षण महाराष्ट्राचं हे दोन दैवत करतायत आणि म्हणून महाराष्ट्र सुरक्षित आहे, म्हणून महाराष्ट्र स्थिर आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणखीन हो, महाराष्ट्राच्या नद्यांबद्दल अर्थात गावोगावी खूप अनेक छोट्या मोठ्या नद्या आहेत, पण महाराष्ट्राचा अभ्यास करताना वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून मी खास करून 3 नद्यांवर फोकस केला. तापी, गोदावरी आणि कृष्णा. या 3 म्हणजे भारतातल्या मोठ्या नद्यांपैकी 3 नद्या या महाराष्ट्रात दिसतात आणि त्यातली खास करून तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की तापी नदी ही उत्तर दिशेतून जाते. गोदावरी ही मध्य भागातून पुढे ईशान्येमध्ये जाते. फक्त कृष्णा नदी कुठेतरी दक्षिण नैऋत्य भागाकडे जाते. पण थोडक्यात सांगू का की जो दक्षिण आणि आग्नेयचा कट आल्यामुळे ना ती कृष्णा नदी महाराष्ट्रात फार थोड्या प्रमाणात आहे आणि पुढे ती कर्नाटकात जाते. त्यामुळे कृष्णा नदी दक्षिणेत जरी असली महाराष्ट्राच्या तरी तिच्यामुळे ती जास्त हानिकारक नाहीये. ती सहजपणे दक्षिणेतून बाहेर पडते महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राला एक प्रकारे सेफगार्डच करते. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर जेव्हा मी नजर टाकली तर शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतले 3 महत्वाचे किल्ले, तसे आणखीन 2 पण आहेत, पण त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की सिंहगड हा पश्चिम दिशेच्या म्हणजे पुण्यापासून जवळ असल्यामुळे पश्चिम दिशेच्या अक्षाजवळ येतो. त्याच्या खालोखाल मी असं म्हणेन की रायगड आणि प्रतापगड हे पश्चिमेकडून नैऋत्येकडे जाणाऱ्या भागात हे 2 जण येतात. आणि तुम्हाला माहितीये की रायगड आणि प्रतापगड म्हणजे खऱ्या अर्थाने प्रतापगडावरून शिवाजी महाराजांनी सुरुवात केली आणि प्रतापगड हा नैऋत्य दिशेच्या अगदी जवळ आहे. शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला काबीज केला तो प्रतापगड. आणि विशेष म्हणजे प्रतापगड नैऋत्य आणि ज्याच्या ताब्यात नैऋत्य येते ना त्याचं वर्चस्व आपोआप तिथे प्रस्थापित होतं. म्हणजे शिवाजी महाराजांना सुद्धा नियतीने वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कुठेतरी तो एक आशीर्वाद दिलाय असं मला वाटतंय. आणि तोच प्रतापगड, तोच रायगड, तोच सिंहगड एवढंच नव्हे तर सिंधुदुर्ग आणि जंजिऱ्याचा किल्ला सुद्धा हे पश्चिम आणि नैऋत्य भागातच येतात मित्रांनो. आणि विशेष बघा की तो सिंधुदुर्गचा किल्ला असू दे नाही तर जंजिऱ्याचा किल्ला असू दे, ही किल्ले शत्रूंना जिंकता नाही आले कारण ते नैऋत्यमध्ये बसले होते आणि नैऋत्यमध्ये त्या आमच्या मराठ्यांनी त्याच्यावर चांगलं वर्चस्व गाजवलं होतं. म्हणजे वास्तुशास्त्र सुद्धा आम्हाला पावलोपावली मदत करतंय, आम्हाला आशीर्वाद देतंय. निसर्गाचा हा आशीर्वाद निश्चितच महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जातोय. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी आहेत. मी फक्त आता
महाराष्ट्र राज्याचं भारतातलं स्थान, मुंबईचं स्थान, महाराष्ट्र राज्याचा एक भूखंड या नात्याने वास्तुशास्त्रीय विश्लेषण आणि मग त्यानंतर महाराष्ट्रातली प्रमुख शहरं, महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या, महाराष्ट्रातली प्रमुख मंदिरं, एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातले किल्ले आणि मंदिरं, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून हा एक संक्षिप्त आढावा घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. पण एवढं मी नक्की सांगेन की महाराष्ट्राला, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एका बाजूला जी कामसू वृत्ती, म्हणजे महाराष्ट्र पुढे न्यायचं या ध्येयाने प्रेरित झालेल्या या मराठी माणसाला एका बाजूला शासन आणि नेतृत्व चांगलं मिळालं, तर दुसऱ्या बाजूला निसर्गाने भरभरून वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आशीर्वाद दिले आणि महाराष्ट्र हे खरंच एक महान राज्य घडू शकलंय. आणि या सर्व गोष्टी आजही महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आणि आजही महाराष्ट्राचा तो प्रगतीचा जो वेग आहे किंवा प्रगतीचा जो आवेश आहे तो आजही कायम आहे आणि महाराष्ट्र सदैव मोठा राहील, सदैव सर्वांच्या पुढे राहील. याच शुभेच्छा या 2025च्या महाराष्ट्र दिनी मी तुम्हाला देऊन माझे हे वक्तव्य इथे थांबवतो. धन्यवाद.